समाधान मनामध्ये असणं किती अनिवार्य आहे. आजकाल डिवोर्सच्या केसेस सुद्धा भरपूर आपल्याला ऐकायला मिळतात, कारण आपल्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. आपल्या नात्यांमध्ये सुद्धा, आपल्या वस्तुस्थितीमध्ये सुद्धा, आपल्या परिवारामध्ये सुद्धा, आपल्या संसारामध्ये सुद्धा, इव्हन परमार्थामध्ये सुद्धा अपेक्षा वाढलेल्याच आहेत. हे म्हणण्यासाठी काही विशेष नाहीये. सगळीकडे अपेक्षा दांडग्या होत चाललेल्या आहेत. पण कुठेतरी मनाला चांगल्या गोष्टींच्या सवयी लावणं गरजेचं आहे. आजकाल डायव्होर्सच्या केसेस होत आहेत, नाते टिकत नाहीयेत. खरं तर हे बोलण्याचं हे मंच नाहीये किंवा हे व्यासपीठ नाहीये, पण बोलण्याची गरज याच्याकरता भासते कारण आता याच्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा राहिलेला नाहीये ना. तरुणाईला कुठल्या अशा मार्गाने सांगावं आणि कुठल्या अशा व्यासपीठावरून सांगावं की तुम्ही सुधरा बाबांनो, कारण पुढचं येणारं जे भविष्य आहे ते फार खडतर आहे आणि फार विक्षिप्त आहे. आज जर सुधारलात तर पुढचं जीवन आनंदात जाईल. हे सांगण्यासाठी दुसरे कुठले मंच सुद्धा उपस्थित नाहीयेत. बाकीच्या मंचांवर गाणे चालतात, बाकीच्या मंचांवर अश्लीलता चालते, बाकीच्या मंचांवर वाईट कामं चालतात, पण एक मात्र वारकरी संप्रदायामध्ये हे असं एक व्यासपीठ आहे, इथून कधीही सात्विकच बाहेर पडणार जे काही पडणार आहे ते, आणि आपल्या जीवनावर त्याचा आमूलाग्र बदल होणारच हे निश्चित आहे. जीवनामध्ये परिवर्तन व्हावं याच्यासाठी या मंडपाची फार आवश्यकता आहे. हा मंडप नुसता माणसाची मानसिकता चेंज करत नाही, वस्तू सुद्धा बदलवण्याची ताकद या मंडपात आहे. श्रोते हो, लक्षात घ्या. घरी फिल्टरचं साधं पाणी पिता तुम्ही, पण इथे आल्यानंतर मंडपात ज्यावेळी ते पाणी आपल्या हातावर येतं त्यावेळी ते साधं पाणी राहिलेलं नसतं, ते देवाचं चरणामृत झालेलं असतं, म्हणजे देवाचं तीर्थ झालेलं असतं. घरी साधा प्रसाद किंवा साधं जेवण तुम्ही करता, पण या धर्म मंडपामध्ये जे अन्न तुमच्या वाट्याला येतंय ते साधं जेवण नाहीये, तो प्रसाद आहे तुमच्या वाट्याला आलेला. घरी जी अगरबत्ती तुम्ही देवाला लावताय तिची पडलेली जी राख आहे ती सहज तुम्ही घेतायत आणि निर्माल्यामध्ये टाकतायत, पण या धर्म मंडपामध्ये लावलेली अगरबत्ती सुद्धा अंगारा म्हणून आपण मस्तिष्काला धारण करतो. या मंडपाची शक्ती आहे ही. आणि याच्याही वर येऊन तुम्हाला सांगते, बाहेर तुम्ही सामान्य माणूस असता, पण धर्म मंडपात ज्यावेळी तुम्ही प्रवेश करता तुम्ही सुद्धा भगवंताचे भक्त झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सुद्धा माऊली म्हणून हाक मारली जाते. या धर्म मंडपामध्ये तेवढी ताकद आहे. आणि इथूनच चांगल्या गोष्टीचा उगम व्हावा, इथून चांगल्या गोष्टी प्रवाहित व्हावा असा माझा तरी मानस आहे. म्हणून तुम्हाला सांगते मुलींनो, अपेक्षांचं ओझं अजिबात संसारामध्ये करायचं नाही. मिळेल ती परिस्थिती सामोरे जायचं, झुंजायचं आणि आपलं आयुष्य सुखकर करायचं, एवढंच लक्षात ठेवा. मागे माझ्या कानावर एक प्रसंग आला होता, मी तुम्हाला सांगते. एका न्यायालयामध्ये एका मुलीचा खटला सुरू होता, जरा डायव्होर्सची केस होती, आणि त्या ठिकाणी त्या वकिलाने तिला विचारलं, काय ग बाई, का तुला डिवोर्स घ्यायचा आहे, का फारकती करायची आहे? त्यावेळी तिने सांगितलं, मला असा असा त्रास आहे, नवरा धड वागत नाही, असं तसंच. लगेच त्यांनी सांगितलं न्यायाधीशाने, अगं बाई, संसाराचं हे गाडं आहे, इथे भांड्याला भांडं वाजणारच आहे, काय एवढा ताण घेते, थोडंसं फार सहन कर, असं करू नकोस. मुलीचं जीवन फार कठीण असतं, एकदा नवऱ्याला सोडलं की नंतर मात्र जीवन जगणं कठीण जातं. ऐक माझं, एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नकोस. ती म्हणायला लागली न्यायाधीशांना, जज साहेब मला सांगा, जर कारल्याची भाजी आवडत नाही तर ती खावी कशाला? काय म्हणते ती, जर कारल्याची भाजी आवडत नाही तर ती खावी कशाला? जज साहेबांनी उत्तर दिलं, मुळात कारल्याची भाजी जर आवडत नाही तर मुळात ती ताटात घ्यावी कशाला? सुरुवात इथून आहे ना. संसार करायचा नव्हता तर पडायचं नव्हतं बाई ग याच्यामध्ये. आता पडलीच आहेस तर लक्षात घे, कारलं हे कडूच असणार आहे, पण त्या कारल्याला तिखट मीठ लावून अगदी स्वादिष्ट करणं एका सुगरणीच्या हातात असतं. तसं संसाराचं सुद्धा गणित आहे. हा संसार दुःख बांधवणी आहे. हा संसार इथे दुःखच आहे, पण याला चांगलं करणं, सजवणं, रुचवणं, पचवणं सगळं काही एका महिलेच्या हातात असतं. आणि ते तू कर. संसाराचं गाडं पाहिजे. वाटतं तितकं सोपं पण नाहीये आणि वाटतं तितकं कठीण पण नाहीये. जरा मनावर थोडंसं कंट्रोल केलं, विचार जरा शुद्ध ठेवले की सगळं सोयीस्कर होतं. माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की या गोष्टींमध्ये पडताना सुद्धा आपण फार वैचारिकरित्या या गोष्टींमध्ये पडा. मुलांना सुद्धा माझं सांगणं आहे, आजकाल आपण फार फॅशनच्या आहारी चाललेलो आहे, व्यसनाच्या सुद्धा आहारी चाललेलो आहे. ज्ञानोबारायांनी सांगावं, व्यसन करायचं असेल तर एकच करा, भक्तीमध्ये व्यसन करा. व्यसनात तुम्ही का, भक्ती जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात ठसावत नाही तोपर्यंत जीवन सुंदर होणार नाही. संतांना सुद्धा व्यसन होतं श्रोते हो. कुठलं व्यसन होतं? आम्हा तयाचे व्यसन तो आमुचे निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे. ज्ञानोबारायांनी म्हणावं, आम्हा तयाचं व्यसन
कुठल्याचं कुणाचं व्यसन? तो म्हणजे कोण? तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंगा, तो माझा भावा, तो माझा भावा. आम्हा त्याचं अनुसंधान लागत असेल तर गोष्ट ठीक आहे, पण उगाच फॅशन करायची आणि व्यसनाच्या मागे धावायचं हे आपल्यासाठी सोयीस्कर नाहीये. या भारत देशामध्ये असे सत्पुरुष होऊन गेले ज्यांनी प्रत्येक वेळी भारताचाच विचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याचं सुराज्य केलं, असं तसं नाही केलं. प्रेरक विचार होते, उत्तुंग विचार होते. माझ्या भारतातला, माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सुरक्षित राहावा. ज्यावेळी देवळ फोडले जात होते, ज्यावेळी देवाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते, त्यावेळी माझ्या राजांनी पुढाकार घ्यावा आणि मंदिरातल्या देवाला सुद्धा सुरक्षित करावं राजांनी. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आज कसली दशा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. रामचरित मानसामध्ये एक सुंदर प्रसंग येतो, श्रोते हो लक्षात घ्या. राजा रघु होऊन गेलेत, ज्यांनी वनामध्ये जावं, एका भल्या मोठ्या यज्ञाचं अनुष्ठान करावं आणि त्या ठिकाणी असंख्य देवाच्या आहुत्या द्याव्यात. आहुती देता देता पवन देवांची आहुती द्यावी आणि पवन देव समोर येऊन उपस्थित व्हावे. पवन म्हणजे हवा, वारा, वायू. पवन देवांनी विचारलं, राजा रघु तुम्हाला काय हवंय ते मागा. राजा रघुंनी सांगावं, मागेल ते द्याल का? एकच माझं मागणं आहे. सगळ्या गोष्टी घरी सुंदर आहेत, सगळी संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, सगळ्या गोष्टी सुंदर आहे, पण एक मात्र तुम्हाला मागतो आणि तेवढं मला द्या. इथे बसलेल्या प्रत्येक तरुणाला मी सांगेल, जरा कान उघडे ठेवा आणि ही गोष्ट पदराला गाठ बांधत घरी घेऊन जा. मुलांना सुद्धा फार कामीची आहे. राजा रघुंनी काय मागितलं जरा कान उघडे ठेवून ऐका. जे आलेत त्यांना तर ऐकाच, पण जे घरी आहे भद्रा मारुती सारखे झोपलेले त्यांनी पण ऐका आणि त्यांच्यासाठी घेऊन जा. राजा रघुंनी काय सुंदर मागणी केली आणि त्या पवन देवाला सांगावं, हा जो माझा भारत देश आहे ना, या माझ्या भारतातली प्रत्येक स्त्री ही कष्टाळू आहे. तिचं आहिवपण जर नष्ट झालेलं असेल तर दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जाते, राब राब राबते आणि सगळं काही करून घरी जात असताना बालगोपालांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न ती माता माऊली करते. हे पवनदेव, तुम्हाला माझं एवढंच मागणं आहे. माझ्या भारतातली स्त्री कष्ट करत शेतातून ज्यावेळी घरी जात असेल, कदाचित एखाद्या ठिकाणी तिला बसावं वाटत असेल, एखाद्या वृक्षाखाली कदाचित ती बसली असेल आणि बसल्यावर कदाचित थकव्यामुळे तिचा डोळा लागला असेल, तर हे पवनदेव तुमच्या चरणावर एवढीच मागणी आहे की त्या ठिकाणावरून तुम्ही एवढे संथ व्हा की माझ्या भारतीय स्त्रीच्या अंगावरचा पदर मात्र बाजूला जायला नको. एवढी उदात्त मागणी त्यावेळी राजा रघुंनी करावी. भारतीय स्त्रीच्या अंगावरच्या पदराचं रक्षण सुद्धा पूर्वजांनी केलेलं आहे. आणि आज आपल्या भारतामध्ये काय परिस्थिती आहे? बच्ची घर में अपने महफूज नहीं रह पाएगी, भूल गए हम हिंदुस्तानी हर तालीम शराफत की, सीख रहे हैं मगरिब की हम ABCD की, अब ना कोई शर्म रही रिश्तों में और ना मर्यादा, बेटी को लूटे वालिद और पोती को लूटे दादा, और बहन पर भाई की नजरों के चलते वार है, इस सारी बेशर्मी के हम खुद भी जिम्मेदार हैं, इस सारी बेशर्मी के हम खुद भी जिम्मेदार हैं. ये वो धरती है जिस पर औरत को कहते हैं देवी, आज मगर इस देवी की खुद भक्तों ने इज्जत लूटी. गांव शहर हो, मंदिर हो, होटल हो, चाहे स्कूल हो, हर जगह भक्ते फितरे क्या मालूम हो फूल हो. इससे भी बढ़कर भक्ते अल्फाज सुनाई देते हैं, बच्चे तक अपनी माता को हाय डियर कहते हैं. ये कैसी तैसी शराफत, कैसे शिष्टाचार है, इस सारी बेशर्मी के हम खुद भी जिम्मेदार हैं, इस सारी बेशर्मी के हम खुद भी जिम्मेदार हैं. या सगळ्या वाईट गोष्टींना आपण कारणीभूत आहोत. ये वो धरती है जिस पर औरत को कहते हैं देवी, आज मगर इस देवी की खुद भक्तों ने इज्जत लूटी. गांव शहर हो, मंदिर हो, हॉटेल हो, चाहे स्कूल हो, हर जगह भद्दे फित्रे क्या माल मस्त हो कुल हो. एवढ्या घाणेरड्या शब्दाने मुलींची छेड काढावी आपण. देवाने आपल्याला एक सुंदर शरीर दिलेलं आहे, तसं तिलाही दिलेलं आहे, त्यात वावगं काय आहे. पण आजकाल आपण तिच्या बॉडी स्ट्रक्चर कडे बघायला लागलेलो आहे आणि विक्षिप्त विचार मनात यायला लागले. मी तर म्हणेल आजच्या या नराधमांपेक्षा तो रावण परवडला. सीतामाई जिवंत मिळाली ही रामरायाची शक्ती होती, पण सीतामाई पवित्र मिळाली ही रावणाची सुद्धा मर्यादा होती. त्याने सीतामाईकडे कधी वाईट नजरेने पाहिलं नाही. एखाद्या मुलीला आपण वाईट नजरेने पाहणं म्हणजे आपल्या आतमधल्या राक्षस जागा करण्यासारखं हे कृत्य आहे. असं करू नका. हा जो भारत देश आहे, हा जो महाराष्ट्र आहे, फार पावन आहे, फार पवित्र आहे. माझ्या राजांनी विनाकारण रक्त नाही उजळलं याच्यासाठी.
आजकाल आपण स्टेजवर एखाद्या मुलीला नाचवायचं आणि तिच्यावर अश्लीलतेने तिच्याकडे बघत तिचा नाच बघायचा, शिट्ट्या वाजवायच्या. तुमच्या लक्षात एवढं सुद्धा येत नाही का की माझ्या राजाने कधीच मुलगी नाचवली नाही, तर नेहमी मुलगी वाचवण्याचाच प्रयत्न माझ्या राजांनी केला होता. कधीच मुलगी नाचवली नाही त्यांनी. त्यांच्या दरबारामध्ये शत्रूची मुलगी आली, नख शिखांत तिला पाहिलं, पण तरी राजाने म्हणावं तुझं सौंदर्य अलौकिक आहे, पण मनामध्ये वासना येत नाहीये. तुझ्या उदरातून जर मी जन्माला आलो असतो तर मी किती सुंदर झालो असतो. इतका प्रेरक विचार सांगा मला कोणाचा असेल. भारताची संस्कृती एवढी सामान्य नाहीये जेवढी आपल्याला वाटते. कुठेतरी अटल बिहारी वाजपेयीजींनी सुद्धा सांगितलं होतं, भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. इसका कंकर कंकर शंकर है और नदी नदी गंगा है. ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो भी इस भारत के लिए, और मरने के बाद भी हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुन ले तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की. एक ही आवाज आएगी, यही आवाज आएगी. त्या पुरुषांनी, त्या राष्ट्रपुरुषांनी आपल्यासाठी एवढं सुंदर काम केलं आणि आपण काहीच करायला तयार नाही होत. शिवाजी महाराजांचा मावळा जर आपण म्हणून घेतो तर नुसतं दाढी मिशी वाढवण्यामध्ये, चंद्रकोर लावण्यामध्ये मावळा आपण सिद्ध होणार नाही. ज्या दिवशी एखाद्या मुलीकडे आईच्या बहिणीच्या रूपाने बघाल त्या दिवशी खरा मावळा तुम्ही व्हाल, मला तरी असं वाटतं. आणि एक सांगू तुम्हाला, आणखी टाळी वाजवली तर जरा जोरात तरी वाजवा किमान. कोपऱ्या कोपऱ्यातून आवाज आला की माझी ऍसिडिटी वाढते, दुसरं काही नाही. हा बघा, ज्या दिवशी मावळा जर आपण स्वतःला म्हणतोय ना, अंतःकरण बघा किती विशाल असावं. 5 मिनिटाचा एक सुंदर प्रसंग सांगते आणि लगेच आपण तिसऱ्या चरणाकडे वळून लगेच कीर्तनाचा समारोप करूया. थोडंसं पेशन्स ठेवा. कीर्तनाला सुरुवात करायला थोडासा उशीर झाला, म्हणून बंद करायला सुद्धा थोडासा 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले तर चालतील ना? नक्की. नुसतं यावेळी माना नका डोलू, खऱ्या खऱ्या डोलवा. चालेल ना? थोडं 5-10 मिनिटं, जास्त नाही. ऐका, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वारी निघाली होती कर्नाटक प्रांताकडे दिग्विजयासाठी. कर्नाटक प्रांताकडे स्वारी निघावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी 10-12 काय जे मावळे सोबत घ्यायचे ते घ्यावेत आणि कर्नाटकच्या प्रांतावर त्यावेळी स्वारी निघावी. कर्नाटक त्या राज्यामध्ये पोहोचावं. कर्नाटकीच्या राजाने आता चर्चा सत्राला प्रारंभ करावा. एका सिंहासनावर कर्नाटकीचा राजा बसलेला होता आणि समोरच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते. चर्चेला आरंभ झाला आणि त्या ठिकाणी सुंदर अशी चर्चा रंगली. आता छत्रपती शिवाजी महाराजांना कर्नाटकीच्या राजाने एक प्रश्न विचारला, छत्रपती आपके यहाँ सब कुछ है पर आपके यहाँ हाथी क्यों नहीं? काय विचारलं? आपके यहाँ सब कुछ है लेकिन आपके यहाँ हाथी क्यों नहीं? छत्रपती शिवाजी महाराज कारण नाही देत बसले की आमच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून हत्ती जाऊ येऊ शकत नाही म्हणून नाहीये. छत्रपतींनी कारण नाही दिलं. छत्रपतींनी सांगावं आम्हाला हत्तीची गरज काय? आमचा एक एक मावळा 100 हत्तीच्या बरोबरीचा आहे. आम्हाला हत्तीची गरज नाही. मावळ्यांचं ऊर भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. आमच्या राजांनी आमचं कौतुक केलं. छत्रपतींनी म्हणावं बघा जरा मावळ्यांकडे, आमचा एक एक मावळा 100 हत्तीच्या बरोबरीचा आहे. कर्नाटकीच्या राज्याने पाहावं आणि म्हणावं अगर ऐसा है तो हम इम्तिहान लेंगे, आम्ही यांची परीक्षा घेणार. महाराज म्हणाले हरकत नाही, परीक्षा घ्या, जो आवडतो तो मावळा समोर काढा. सगळीकडे त्यांनी दृष्टी फिरवावी. बलदंड असलेलं शरीर, पिळदार असलेल्या मिशा पाहाव्या, बाहू गोलदंड पाहावेत आणि एक मावळा डोळ्यात भरावा. नाव होतं येसाजी कंक. ये हमें पसंद आया, इसे भेजिए. येसाजी कंक समोर यावेत. छत्रपतींनी म्हणावं जो परिणाम व्हायचा तो होऊ देत. कर्नाटकीच्या राजाने म्हणावं उद्याच्या दिवशी आमच्या एका हत्तीची आणि तुमच्या एका मावळ्याचं युद्ध होईल आणि मग समजू आपण की कुणामध्ये बळ जास्त आहे म्हणून. सगळीकडे डांगोरा पिटवण्यात आला. दुसऱ्या दिवशी गोल अशी आसन व्यवस्था करण्यात आली. सर्वांना सांगण्यात आलं की महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवरायांचा एक मावळा आणि कर्नाटकीचा राजा त्याचा असलेला एक बलाढ्य हत्ती, या दोघांचं युद्ध होईल आणि त्याच्यामध्ये मग निकाल कळेल की कोण जास्त बलवान आहे, महाराष्ट्र की कर्नाटक. सर्वांना बोलावण्यात आलं. गोल अशी आसन व्यवस्था त्या ठिकाणी तयार केलेली होती. सगळे जण गोल असे बसले होते. खाली संपूर्ण युद्धभूमी आहे. धुळाच धुळा त्या ठिकाणी पसरलेला होता. 2 असे मोठे मोठे महाद्वार एकमेकांच्या समोर होते. एका महाद्वारातून येसाजी कंकाने यावं आणि दुसऱ्या महाद्वारातून हत्तीने यावं. पण सावध व्हा, हत्ती सामान्य नव्हता. एका हत्तीला बोलावण्यासाठी 4-4 हत्तीने साखळ दंडाने बांधून
हत्तीला ओढत आणावं, इतका बलाढ्य असलेला हत्ती ओढत ओढत त्याला रणभूमीवर आणावं. इकडून येसाची कंक आहेत, इकडून हत्ती आहे, लाल उंच डोळे झालेत हत्तीचे, मोठे मोठे दात आहेत त्या हत्तीला, सुपासारखे कान आहेत. बलाढ्य असा हत्ती समोर यावा, धाड धाड पावलं त्याने टाकावेत. समोर असलेल्या येसाजीने लाल उंच डोळे करून हत्तीला पाहावं आणि आता मात्र सावध फिरावं. हत्तीने त्या ठिकाणी उडी मारून त्याच्या समोर जावं. येसाजीने हलावं नाही तरी सुद्धा समोर यावं. हत्ती समोर येतोय, येसाजी हलत नाही. हत्ती अगदी समोर आला, येसाजीने उजव्या हाताला उडी मारली. हत्तीने उजव्या हाताला सोंड फिरवावी, येसाजीने डाव्या हाताला उडी मारावी. हत्तीने पुन्हा डाव्या हाताला सोंड फिरवावी, येसाजीने मागच्या अंगाकडून उडी मारावी. येसाजीच्या मनात आलं, माझ्या राजाने सांगितलं होतं, सगळेच युद्ध हे युक्तीच्या बळावर जिंकले जात नाही, सगळेच युद्ध हे शक्तीच्या बळावर जिंकले नाही, तर काही युद्ध हे युक्तीच्या बळावर सुद्धा जिंकावे लागतात. हत्ती चकवण्याचं थकवण्याचं काम सुरू झालं. हत्ती चकायला लागला, थकायला लागला, चकवायला लागला, थकायला लागला. एकीकडून उडी मारायचे, दुसरीकडून हत्ती उडी मारायचा. आता मात्र हत्तीमध्ये प्राण राहिले नव्हते. हत्ती हळूहळू सोंड फिरवायला लागला. त्या संधीचं सोनं करत येसाजींनी तलवार काढावी आणि सरकन त्याच्या छोटेवर मारता बरोबर त्या ठिकाणी रक्तबंबाळ असा हत्ती व्हावा. हत्तीच्या रक्तबंबाळ झालेली सोंड पाहावी. आता मात्र रक्त उडतंय, धुरळा उडतंय, लोकांना दिसायला लागलं येसाजी गेला वाटतं, येसाजी मेला वाटतं. एवढ्या मोठ्या हत्तीच्या समोर येसाजी टिकावा तरी कसा? पण विजय उन्माद करत लाल उंच असलेली तलवार येसाजीने हातात घ्यावी आणि वर येत धुरळ्याच्या वर तलवार चमकावी आणि एकच नाद प्रकट व्हावा, हर 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 येसाजींचा विजय व्हावा. समोर जावं, राजांच्या समोर लोटांगण घ्यावं, राजांनी डोक्यावरून हात फिरवावं. येसाजी जिंकलाच गड्या. येसाजींनी सांगावं, राजा असं तसं नाही जिंकलो, पठ्याच्या पाठीवर तुमचा हात होता म्हणून जिंकलो. छत्रपती शिवाजी महाराजांची ही महिमा आहे, लक्षात घ्या. अहो, बायकोसाठी ताजमहल बांधणारे असंख्य आहे, पण आईसाठी स्वराज्याची निर्मिती करणारा एकमात्र राजा म्हणजे शिवछत्रपती आहे. एकदा जोरदार गजर करत छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मग आपण म्हणतो की नाही, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की सत्य सनातन हिंदू धर्म की जय. विठ्ठल विठ्ठल. आमच्या सर्व महाराज मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन खूप सुंदर. जसं
जसं ते अंगामध्ये रक्त सळसळायला हवं ना, अगदी तसं सळसळलं म्हणून त्या टाळ्या होत्या. सुंदर. तर बघा, मी तुम्हाला सांगत होते की अशा पद्धतीने जरा आपल्या पूर्वजांचा सुद्धा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आपल्याला सुंदर असं जीवन जगायचंय. जे जीवन मिळालेलं आहे ते समाधानाने जगायचंय. आणि विशेष म्हणजे जे जीवन मिळालेलं आहे त्याचा सर्व भार भगवंताच्या स्वाधीन आपल्याला करायचा आहे. कारण की कितीही केलं, आपण जर आपल्या बळाने संसार चालवण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य नाहीये. त्याच्यापेक्षा हा उद्वेग सगळा संसाराचा आपण वाहण्यापेक्षा हा उद्वेग भगवंताच्या स्वाधीन आपण करूयात आणि या उद्वेगातून मुक्त होऊयात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये टाळी टाळी हा वाजवा. ठेविले अनंते सॉरी वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगण येते फळ संचिताचे. कितीही उद्वेग या संसाराचा वाहिला तरी पण भोगण येते फळ संचिताचे. जे प्रारब्धात आहे ते भोगावंच लागणार आहे. त्यापेक्षा ना श्रद्धेसहित जर संसार केला तर तो सुंदर होतो. म्हणजे स्वतःच्या बळाने की मी माझा संसार करतो हे जरा बाजूला करत भगवंत माझा संसार करतो या गोष्टीवर आपण कायम राहायचंय. आणि मग त्याने एकदा जीवनाची दोर हातामध्ये घेतली की मग मात्र आनंदच आनंद आहे. त्यामुळे जीवनाची दोर त्याच्या हातामध्ये सुपूर्त करायची आपल्याला. तुकोबराय म्हणतात हा सगळा संसाराचा भार जर त्याच्यावर जर आपण वाहिला ना तर खरंच हा जीव देवावर ज्यावेळी अर्पण केला त्यावेळी खरंच जीवनामध्ये कधीही दुःख राहत नाही. पण आपण उगाच स्वतःच त्या ठिकाणी महत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की माझ्यामुळे हे सगळं होतंय. पण असं अजिबात नाहीये. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. जो श्वास आपण घेतलेला आहे तो बाहेर पडायचा की नाही हे सुद्धा ठरवणारा तो आहे. त्याच्यामुळे सगळेच निर्णय त्याच्याकडे जर आहेत तर आपण गर्व करायचा तरी कशासाठी. म्हणून संपूर्ण जीवन प्रवास त्याच्या हाती सोपवायचा आणि त्याला म्हणायचं की आता तुझ्यावर स्वाधीन झालो, आता जीवन जसं पद्धतीने करायचं तसं कर.